दोडामार्ग तालुक्यातील जंगली हत्ती पकड मोहीम राबवा, प्रतिबंधक उपाय करा यासाठी सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली हत्ती बाधित गावातील शेतकरी, सरपंच, उपसरपंच यांनी दोडामार्ग वन विभाग कार्यालय येथे उपोषण सुरू केले आहे। दुसऱ्या दिवशी प्रवीण गवस यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे। याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांना समजतात भ्रमणध्वनीवरून प्रवीण गवस यांच्याशी त्यांनी चर्चा केली। तसेच या ठिकाणी आमदार दीपक केसरकर यांनी भेट दिली। साहेब नमस्कार। नमस्कार साहेब। हो साहेब, मी काय बोलतो ऐकू घ्या। आता या तुम्ही कुठेही काही गोष्टी चूक नाही, राग येणं स्वाभाविकच आहे, पण ते लक्षात घ्या, आपण सरकार म्हणून जे काही प्रयत्न आपण करतोय ना, ते आता त्या हिवाळ्याचे सरपंच कोणाचे त्यांच्याशी बोलवतो, मनी जळवी आता येतील तुमच्याकडे थोडा वेळ, आणि तुम्ही मुंबईला या आणि आपण मंत्रालयाला मी तुम्हाला घेऊन जातो, मला मंत्रालयात तिथे बसून आपण तुमची व्यथा सांगा आणि सरकार म्हणून आम्ही काय करतोय हे सगळे 4 गोष्टी तुमच्या समोर येऊन दे। आपण या मोहिमा संदर्भात ना आपण चांगला कायमस्वरूपी तोडगा काढतोय। आता ते विविध स्तरावरची फाईल जाते, त्याचा मी स्वतः पाठपुरावा करतोय, कळलं ना? नाही, आम्हाला तीच अपेक्षा आहे साहेब। तुम्ही माझा आज मोबाईलमध्ये DP सुद्धा बघू शकताय। आम्ही तुम्हाला आदर्श मानतो, परंतु काही चिंता करू नका। नाही मी आता पालकमंत्री तालुक्यातील अंगाला बिलकुल काय लावून देऊ नका माझ्या। नाही, जवळजवळ साहेब माहिती मी हवेत काहीच बोलणार नाही, आम्हाला जगायचं मरायचं तुमच्या बरोबर जायचं नाही, तुमच्याबद्दल खात्री आहे साहेब, परंतु तालुक्यातील जवळजवळ 25 सरपंच, जसं 19 सरपंचापैकी 25 सरपंच बसलेले तिथे हायदोसच घालते, पण आपण आता सरकारच्या पातळीवर आपण जे प्रयत्न करतोय त्याचं थोडं जरा परवानगी विविध स्तरावर आहे, तेवढा मी रोज पाठपुरावा करतोय। तसं तुम्ही अगर सध्या मुंबईला या, की तब्येत 8 दिवस आराम करा, मुंबईला या मंडे सोमवारी, आपण वनमंत्र्यांना परत मी तुम्हाला घेऊन जातो, तिथपर्यंत त्यांना सगळ्या व्यथा कळून दे आणि मग आपण त्याच्यावर तोडगा काढू ना। नाही 100% साहेब, तुमच्यावर विश्वास आहे, परंतु काय झालं, आज शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। वस्तुस्थिती ही लक्षात येत नाही, अधिकारी वर्ग पूर्णपणे चालढकलपणा करतोय। आज त्या ठिकाणी आज अपेक्षा काय होती साहेब? अपेक्षा काय होती साहेब? नाही ना, कलेक्टर या जिल्ह्यात आज सरपंच बसलेत उपोषणाला आणि कलेक्टर ठिकाणी AC मध्ये बसून सुशागात त्या ठिकाणी बसून मौज मजा करत असतील। या ठिकाणी आज साधा तहसीलदार या ठिकाणी आमच्या उपोषण स्थळी आला नाही, या गोष्टीचं वाईट वाटलं साहेब। तुम्हाला आता मॅनेजर भेटायला येईल, तुम्हाला शक्य असेल उद्या एक दिवस आराम करा आणि परवा महिन्याला मुंबईला या, आपण वनमंत्र्यांकडे जाऊ। ओके साहेब, ठीक आहे आणि आपण माझा याच्यावर काढू, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, माझा नंबर आता या कार्यकर्त्यांना थेट माझ्याशी बोलून जा नका कशाला। आणि अधिकाऱ्यांच्या नादात कोणी कलेक्टर आज आहे तुझ्या नाहीये, आपण आहोत ना काय मी नाही, ठीक आहे कशाला अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवतो? थोडा मी बसलो तुमच्या घरचा म्हणून झाला ना आता पालकमंत्री, तुम्ही काय चिंता करता? ठीक आहे सर। माझ्यावर विश्वास, तुम्ही फक्त तब्येत काय अंगाला लावून द्यायची नाही, तुम्ही नीट व्हा, तर उद्या एक दिवस आराम करा आणि परवा म्हणजे परवा या। हो सर, आपण वनमंत्र्याकडे जाऊ। हो सर। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।